नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2024 चा अंदाजित कट ऑफ बघणार आहोत। तर लक्षात ठेवा मित्रांनो, तो कट ऑफ जो आहे हा एक्युरेट असतेलच आणि त्याचबरोबर ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये नक्की आपला रिझल्ट लागणार आहे। तर लक्षात असू द्या की कट ऑफ ठरवताना गैरहजरचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरणार आहे। त्याचबरोबर गट क पूर्व परीक्षेमध्ये एकूण अर्ज 2,12,457 अर्ज आले होते। त्यापैकी परीक्षेला एकूण हजर विद्यार्थी होते 1,47,287 विद्यार्थी फक्त हजर होते, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि गैरहजर विद्यार्थी म्हटले तर 65,170 विद्यार्थी हे अब्सेंट होते। तर प्रथमच एवढी मोठी संख्या ही गैरहजर होती। आता तुम्हाला एक माहिती असेल, एक जागा वाढली की एका जागेसाठी तब्बल 12 ते 16 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी घेतलं जातं आणि जर 100 जागा वाढले तर 1 ते 2 मार्कांनी कट ऑफ ऑटोमॅटिक कमी येतो, लक्षात ठेवा मित्रांनो। आता जर पुढे बघितलं तर कट ऑफ बद्दल आपण आता एक डिस्कशन करूयात। तर जनरल मध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसतच असेल 50 ते 53 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो। ईडब्ल्यूएस चा पण बघितला तर 50 ते 53 लागेल, थोडासा ईडब्ल्यूएस चा त्यापेक्षा कमी लागू शकतो। ओबीसी मध्ये म्हटलं तर 49 ते 51 पर्यंत लागेल, एससी चा 47 ते 50 पर्यंत लागू शकतो, एसटी चा 43 ते 45 पर्यंत लागू शकतो, एसबीसी चा 45 ते 47 आणि एनटी चा बघितला तर 45 ते 48 लागू शकतो। फक्त ईडब्ल्यूएस चा आहे तो व्हॅरी होऊ शकतो, लक्षात ठेवा, जवळपास एक 47 पर्यंत येऊ शकतो। बाकी हा जो कट ऑफ आहे तो ॲक्युरेट लागेलच, ह्या 2 दिवसांमध्ये नक्की रिझल्ट लागेल, त्यावेळेस समजून येईल। आणि जर तुम्हाला अजून काही तुमचे डाऊट असेल तर आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।